नमस्कार मित्रांनो, मी योगी मोहोड. भंडारा नगर परिषदेची निवडणूक पार पडली आहे आणि आता भंडारा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार बनलेली आहे आणि निवडणुकीच्या आधी जो शिंदे गट आहेत, माननीय आमदार साहेब नरेंद्र भोंडेकरचे व भारतीय जनता पार्टीचे यांच्यामध्ये फार तणाव निर्माण झालेला होता. निवडणुकीच्या आधी एकमेकांवर विकासाबद्दल टीका-टिप्पणी करण्यात आलेली होती आणि तेव्हाच 3,500 कोटीच्या घोटाळ्याबद्दल पण जे भारतीय जनता पार्टीचे जॅकी रावलेनी आहेत यांनी भंडारा शहरातील जनतेला माहिती दिली होती की 3,500 कोटीचा घोटाळा झालेला आहे. हा जो विकासाचा मॉडेल आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून जो आम्ही निधी खिचून आणला आणि काही प्रोजेक्ट सुरू झाले तर त्याचा एक इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. कागदावर तर ते 3-4 हजार कोटी आलेले आहेत, पण ते काही जनताला रस्त्यावर दिसत नाही. यावेळेस मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे का इतके 3,000-3,500 कोटी सरकारने दिले, ते खर्च झाले कुठं. आणि निवडणूक झाल्यानंतर जे शिंदे गटाचे जे नगरसेवक जे निवडून आले त्यांनी भारतीय जनता पार्टीला बिनविरोध समर्थन केलेलं आहे. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूं मैं? आणि यानंतर आता हा 3,500 कोटीचा घोटाळा बाहेर निघणार की त्याच्यावर चादर पांघरण्यात येणार, हा एक मोठा प्रश्न भंडारा शहरातील जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. बात तो सही है.